पुढची बातमी आणखी महत्त्वाची ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत ही महाराष्ट्राची इच्छा आहे। तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास काहींना कायमचं शेतात जावं लागेल असा घणाघाती टोला राऊतांनी शिंदेंना लगावलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या मुद्द्यावरनं खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवरती घणाघाती टीका केली। हा ठाकरेंवरती प्रेम करणारा महाराष्ट्र आहे, तसंच आमच्या भावना स्वच्छ आणि निर्मळ आहेत असा टोलाही राऊतांनी लगावला। भूतकाळात न वळण्याचं आम्ही ठरवलेलं असून उद्धव ठाकरे हे भविष्याचा विचार करणारे नेते आहेत असंही ते म्हणाले। तसंच पुढे जाण्यासाठी मागचं सर्व विसरण्याची तयारी असल्याचं देखील राऊतांनी स्पष्ट केलं। दरम्यान दोन्ही ठाकरेंनी एकत्रित येण्याचं ठरवल्यावर उद्धव ठाकरेंनी पक्षातील नेत्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याच्या सूचना दिल्याचं राऊत म्हणाले। दुसरीकडे दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर शिंदे सेनेच्या नशिबी शून्यच येणार असा घणाघाती टोला राऊतांनी लगावला। आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल, किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल, कारण महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे। पिढ्या बदलल्या पण हे प्रेम काही कमी होत नाही। त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो। आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो। महाराष्ट्रात काही चांगलं घडावं आणि महाराष्ट्रानं एकत्र येऊन हुकुमशाहीविरुद्ध कायम लढे दिलेले हे विसरू नका। पक्षामध्ये किंवा शिवसेनेमध्ये अशा प्रकारचं कोणी काहीच वक्तव्य केलं नाही। स्वतः उद्धव ठाकरे असेल, मी असेल, आमचे इतर माझे सहकारी असतील, प्रवक्ते आहेत खाली, तुम्ही मला दाखवा की त्यांनी माननीय उद्धव साहेबांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाऊन आपलं मत व्यक्त केलं नाही। आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे या बाबतीमध्ये। भूतकाळात वळायचं नाही हा फॉर्म्युला आहे। भूतकाळात डोकावायचा नाही। जेव्हा आम्ही ठरवलं आहे माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचं आहे, एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं। मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना। याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात। आम्हाला महाराष्ट्राचे भविष्य घडवायचं आहे, आम्हाला मराठी माणसाचे भविष्य उज्ज्वल करायचं आहे, हे ठरलंय ना दोन नेत्यांमध्ये। मग उद्धवजींनी खाली संदेश दिले, आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे, आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे। त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही। चार भिंतीआड आपण बोलू शकतो, पण ज्याच्यामुळे हा जो नवीन प्रवाह सुरू होतो आहे तो प्रवाह गढूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही। त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही, ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे, बरं का। त्यांच्या नशिबी दोन भाऊ एकत्र आल्यावर शून्यच येणार आहे। त्यांना हे नको आहे। तेच म्हणतोय, कोणी कशा करता का बोलावं। स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं, ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही। जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलंय तेव्हा ते नक्की सकारात्मक आहेत ना, नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात। तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकारणामध्ये सुरू आहे। यावरनं संजय शिरसाट यांनी देखील टीका केली आहे। काय म्हणाले ते ऐकूयात। त्यांच्याकडे निष्ठा, नैतिकता महाराष्ट्रासाठी, कसला महाराष्ट्रासाठी, स्वतःसाठी काय करतात ते बघा तुम्ही। महाराष्ट्राचं काय घेऊन बसलाय? महाराष्ट्र का तुमच्यामुळे थांबलाय का तुमच्यामुळे थांबणार आहे? महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये काय योगदान बाबा।
2.5 वर्ष कुणाला न भेटता तुम्ही स्वतः चालवलेली तुम्ही लोक, तुम्ही महाराष्ट्राची प्रगती करणार. म्हणून तुम्ही आता गप्प राहा, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर राहा, ते तुम्हाला लाथा मारतील, तुम्ही त्यांना नमस्कार करा. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याला मनसे नेते मनोज चव्हाण यांनी विरोध दर्शवला. आता आमचा विश्वास राहिलेला नाही. या अगोदर देखील आम्ही 2014 आणि 2017ला युतीचा प्रस्ताव पाठवलेला होता, मात्र त्याला प्रत्युत्तर मिळालं नाही. आम्हाला बदनाम करण्याचं काम ते करतायत, असा आरोप मनोज चव्हाण यांनी केला. हा आम्ही प्रयत्न 2014ला देखील केला होता, 2017ला देखील केला होता. आणि प्रश्न असा आहे की आता अचानक आता कशी काय या लोकांना सगळ्यांना जाग आली, असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे कसं आहे, 2014ला माननीय राज ठाकरे साहेबांनी प्रयत्न केला होता, 2017ला देखील आम्ही पक्षाने प्रयत्न केले होते. अगदी शेवटपर्यंत आमचे नेते मंडळी बोलणी करत देखील होती त्यांच्याबरोबर, परंतु त्यांना हे करायचं नाहीये. म्हणजे हे असे सगळे वाक्यरचना किंवा असं सगळं समाजामध्ये पसरून एक मनसेविषयी वगैरे असा संभ्रम निर्माण करणं हाच त्यांचा हेतू आहे. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले बॅनर सध्या चर्चेत आलेत. उद्धव साहेब स्वतः राजसाहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या. बाळा दराडे आणि किरण गामने यांनी हे बॅनर लावून विनंती केलेली आहे उद्धव ठाकरे यांना. ठाकरे बंधू युतीबाबत चर्चा सुरू असतानाच हे बॅनर नाशिकमधले सध्या चर्चेचा विषय बनलेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं शहरभर हे बॅनर लावलेत. या बॅनरवरती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो छापण्यात आलाय. मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केलाय. सरकारनं GR मधनं सक्ती हा शब्द काढून टाकावा, वाद मिटेल असं त्यांनी म्हटलंय. सरकारमध्ये आहात तर इंग्रजी शाळा बंद करा, आमचा विरोध नाही. हिंमत असेल तर त्या शाळा मराठी करून दाखवा, असं आव्हान संदीप देशपांडेंनी दिलं. बघा, म्हणणं वेगळं आणि GR वेगळा. GR मध्ये तुम्ही सक्ती शब्द वापरलाय ना, तुम्ही म्हणत काही असेल त्याला काय अर्थ उरत नाही. GR मधनं तो शब्द काढून टाका, वाद मिटला. GR तुम्हीच काढू शकता ना, सरकारच GR काढू शकता ना. सरकारने नवीन GR काढावा आणि सक्ती शब्द काढून टाकावा.